नमस्कार. आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याचं रायतं. कोणी याला भोपळ्याचं भरीतही म्हणतं. खायला अगदी चविष्ट आहे आणि बनवायला तेवढीच सोपी रेसिपी आहे. ते इथे मी भोपळ्याचं असं मागचा जो कडक भाग असतो काढून घेतलेला आहे आणि पुढचा थोडासा बियांचा भाग असतो तो काढून अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी घालायचं कढईमध्ये. गॅस मीडियम करायचा आहे आणि झाकण ठेवून फक्त आपण ह्याला 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. भोपळा हा लगेच शिजतो, 5 मिनिटं अगदी पुरेसे होतात. तर आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया. आता 5 मिनिटं झालेले आहेत. तर भोपळा आपला केवढा शिजलेला आहे ते आपण चेक करूया. तर चमच्याने मी आता भोपळा दाबून बघते किती शिजलेला आहे तो. तर आता आपला हा जो भोपळा आहे तो अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. एकदा आपण पुन्हा मी तुम्हाला दाखवते किती शिजलाय भोपळा. गरम आहे त्याच्यामुळे. हे बघा, बोट लावता क्षणी अगदी मऊ असा आपल्याला भोपळा दिसतोय. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड करून मगच आपल्याला आता हा मॅश करून घ्यायचा आहे. तर चमच्याने असं आपण मॅश करून घेऊया. तर आता मी चमच्याने नाही हाताने छान मॅश करून घेते. हाताने कसं होतं एकसारखा आपला भोपळा आपल्याला छान मऊ असा करता येतो आणि अगदी झटपट सुद्धा होतो. तर हे बघा, अशा प्रकारे आपला भोपळा छान मऊ असं शिजलेला आहे आणि छान मॅशही झालेला आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. तर इथे मी फक्त पाव कप दही घेतलंय, त्यामधलं सुद्धा अर्धच दही ह्यामध्ये घातलंय. आता दही घातल्यावर छान आपण ह्याला मिक्स करून घेऊया. सर्व दही आणि भोपळा छान एकजीव करून घेऊया. जर लागलं तर पुन्हा यामध्ये मी थोडंसं दही घालणार आहे. तर आता चांगलं मिक्स करून बघितलं आहे. तर इथं थोडंसं मला असं वाटतंय की दही घालावं. तर आता मी फक्त 1 चमचा दही ह्यामध्ये अजून घालते. तर आता आपल्याला कपपेक्षा सुद्धा कमी दही यायला लागलेलं आहे. तर हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला भोपळ्याला फोडणी द्यायची आहे. तर आता इथे मी तेल तापायला ठेवलेलंच आहे. त्यामध्ये आता मोहरी घालूया. तर साधारण 1 चमचा छोटा चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडून द्यायची. त्याच्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. तर इथे फक्त अर्धा चमचा मी जिरे घेतलेले आहेत. आता मोहरी छान तडतडली, जिरेही छान फुलले की मग ह्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे भरपूर आणि मिरची घालायची आहे. साधारण 2 ते 3 मिरच्या छोट्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि आता हिंग घालूया आपण याच्यात 1 पाव चमचा आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यावर या फोडणीमध्ये आपण हळद घालणार आहोत, म्हणजे हळद जळणार नाही आणि आपल्या रायत्याला कलरही सुंदर येईल. आता ही फोडणी चांगली मिक्स करून घ्यायची हळद घातल्यानंतर आणि ही सगळी फोडणी आपण आता या भोपळ्याच्या भरीतमध्ये घालूया. मीठ घालायचं आहे चवीनुसार. यामध्ये थोडीशी साखर घालूया. भोपळा हा गोडच असतो, साखर नाही घातली तरी चालेल. भरपूर अशी कोथिंबीर मात्र घाला आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता रंगही किती सुंदर दिसत आहे आणि हे भोपळ्याचं रायतं म्हणा किंवा भरीत म्हणा खायला खूपच सुंदर लागतं आणि करायला तर बघितलं ना किती झटपट अशी ही रेसिपी झालेली आहे. तर खायला तेवढीच चविष्ट आणि बनवायला तेवढीच सोपी ही लाल भोपळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.